तर आज बनवणार होते मी शेगव्याचं सूप. त्याच्यासाठी मी शेगवा मस्त असं धुवून घेतला, शिलून घेतला. त्याच्यामध्ये 2 टमाटर टाकलं, थोडंसं अद्रक टाकलं, लसण टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, 2 ग्लास पाणी टाकलं, 2 मध्यम आकाराचे कांदे पण टाकून घेतले. मस्त असे त्याच्या 3 शिट्ट्या होऊ दिल्या. त्याच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर मस्त असं ते मॅच करायच्या साहाय्याने ते मस्त असं पूर्ण असं मॅच करून घेतलं, एकदम बारीक असं. आणि जे काही आपल्या घरी पुरणाची चाळी असते त्यानं पूर्ण असं गाळून घेतलं, जेणेकरून मस्त असं ते सूप त्यातून ओके निघणार आहे. मग हे असं पूर्ण गाळून घेतलं आणि जे काही हे राहिलं होते शेंगा वगैरे, टमाटर, कांदा वगैरे, हे परत मी हातानं पूर्ण असं बारीक करून घेतलं, जेणेकरून मस्त असं त्यामध्ये सूपमध्ये ते मॅच होऊन जाणार आहे म्हणून. मग मस्त असं ते मॅच झाल्यानंतर 3-4 माणसं आरामात हे सूप पितील एवढं सूप तयार झालं होतं. त्याच्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं आणि हिंग टाकले आणि थोडं मीठ पण चवीनुसार टाकलं. अगोदर पण मी मीठ टाकलं होतं. त्याच्यानंतर जे काही हे सूप निघालं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकलं. एवढं मस्त सूप झालं होतं. हे तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी गरम गरमच सूप पिऊन बघितलं, एवढं मस्त झालं होतं. खरं पौष्टिक हेल्दी असं हे सूप तयार होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया असेच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत